हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 38 ब्लाउजची शिलाई। कारण याच अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाउजची कटिंग दाखवलेली आहे। तुम्ही तो नक्कीच व्हिडिओ बघितला असेल आणि नसेल बघितला तर मी एंड स्क्रीनला त्याची व्हिडिओ लावणार आहे, तुम्ही तिथून तो बघू शकता। त्याचबरोबर बघा, तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे मी 15 मार्च पासून लाईव्ह बॅच चालू होणार आहे बेसिक ब्लाउज क्लासची। तर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। आणि त्याचबरोबर गुगल प्ले स्टोर वरून प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून लॉग इन करून घ्या। कारण क्लास जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळत असतो। लाईफ टाइम ऍक्सेस आहे, माझा लाईफ टाइम सपोर्ट आहे। क्लासमध्ये तुम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलं जातं। प्रॉपर मेजरमेंट नॉलेज, फिनिशिंग, फिटिंग, बिझनेस नॉलेज बरंच काही शिकवलं जातं। तुम्ही पण इंटरेस्टेड असाल माझ्याकडून शिकण्यासाठी तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन करा येत्या 15 मार्च पासूनचा बेसिक ब्लाउज क्लास। ठीक आहे, तर आता जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण या ब्लाउजच्या शिलाईला सुरुवात करूयात। आणखी एक सांगायचं आहे, बरेच जण विचारतात ताई तुमच्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत का? तर आपल्याकडे 5 प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत, 28 ते 42 साइज पर्यंत। कटोरी ब्लाउज, 4 टक्स ब्लाउज, प्रिन्स कट ब्लाउज, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आणि बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज। आणि नेहमी त्याच्यावरती काही ना काही ऑफर चालू असतात, पण त्या ऑफर ज्या आहेत ते तुम्हाला माझ्या नंबरला स्टेटस मी रोज अपडेट करत असते। शनिवारी रविवारी ऑफर असतात, तर तुम्ही ऑफर मध्ये सुद्धा पेपर पॅटर्न मागवू शकता। आणि खूप कमी किंमत आहे आणि एकदम परफेक्ट पेपर पॅटर्न आहेत। अगदी 5 मिनिटात तुम्ही कटिंग करून माझ्यासारखे ब्लाउज जे आहेत ना शिलाई करू शकता। तर नक्कीच माझा हा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या। व्हॉट्सअप नंबर आहे। तुम्हाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असू द्यात किंवा माझा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असू द्यात, माझ्या या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला माहिती दिली जाईल। चला तर आपण पटकन या ब्लाउजची शिलाई बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बरंच काही या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे। ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या ब्लाउजची शिलाई दाखवणार आहे, ते पण परफेक्ट फिनिशिंगमध्ये। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला काही नवीन याच्यामध्ये टिप्स मिळाल्या तर त्या फॉलो करा। इथे सगळ्यात अगोदर मी घेतलेली आहे बाही। तर नेहमीप्रमाणे बाहीचा जो सरळ कपडा आहे त्याच्यावरती मी अस्तर ठेवलं, खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई करून घेत आहे। तर अशाच प्रकारे अस्तरची बाही तयार केली जाते। ठीक आहे, वरून एक दाब शिलाई द्यायची, याच्यामुळे जे मार्जिन आहे ते आतमध्ये व्यवस्थित सेट होतं आणि त्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित फोल्ड पण करू शकतो। आता हे अशा प्रकारे कपडा करायचा आहे आणि खाली बॉटमला एकदम किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे फिनिशिंगची। त्यानंतर पूर्ण अस्तरवरती शिलाई देऊन घ्यायची, याचा एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे। सेम अशीच बाही दुसऱ्या बाजूची पण तयार करायची आहे। साईडला तुम्हाला दिसत असेल मला कपडा कमी पडलेला आहे, पण मी याला जॉईंट देऊन घेते। ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला परफेक्ट ब्लाउज शिलाई करून दाखवणार आहे। बघा, याचाच कट करून निघालेला जो कपडा आहे तोच मी इथे ठेवला याच्यावरती आणि जॉईंट दिलेला आहे। त्यानंतर याला असं या पद्धतीने ठेवायचं आणि पुन्हा अस्तरला शिलाई देऊन घ्यायची आहे, जेवढ्या भागात कमी पडलेला कपडा आहे ना तेवढ्या भागामध्ये, आणि पुन्हा एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे। जॉईंट देण्याची सोपी आणि छान अशी पद्धत आहे ही। फक्त वरच्या बाजूकडे जर जॉईंट लागणार असेल तर तुम्ही असं करू शकता। मी दुसरी बाही पण सेम याच प्रकारे तयार करून घेतली आहे। ह्या दोन्ही बाही अशा एकत्र ठेवायच्या, दोन्हीची सरळ बाजू आत असायला पाहिजे आणि गोलाई कटिंग करून घ्यायची आहे। त्याचबरोबर बाही जी आहे ना ती उंचीला सेम करून घ्यायची आहे। तर तुम्हाला दिसत असेल दोन्ही बाही एकदम परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत। ज्या बाजूकडे आपण मुंडा कट केला तिथे आपल्याला मार्किंग करून ठेवायचे, त्याचबरोबर सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे। आता मी लगेचच याचा बॅक पार्ट तयार करायला घेतलेला आहे। तर इथे बघा, बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची। याचा देखील एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून काढायचा आहे। तर मी इथं शिलाई देऊन घेत आहे। याच्या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये मी या ब्लाउजचं संपूर्ण कटिंग दाखवलेलं आहे आणि ते पण खूप सोप्या पद्धतीमध्ये। नक्कीच तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा, मी एंड स्क्रीनला देते तुम्हाला, तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही याचं कटिंगचा जो व्हिडिओ आहे ना तो बघू शकता। बघा, मी याला सगळीकडे अस्तर लावून घेतलेलं आहे आणि आता मी एक्स्ट्राचा कपडा याचा कट करून काढते। कटिंग करताना नेहमी अस्तरच्या बरोबर आपल्याला कटिंग करायचं आहे, अस्तर आपलं कटिंग नाही झालं पाहिजे। ठीक आहे, अशा प्रकारे
तर बॅकला अस्तर लावून झालेला आहे। त्यानंतर आता याचा गळा तयार करायचा आहे। गळा तयार करण्यासाठी याच्या सरळ बाजूकडे एक सेंटर लाईन अशी मार्किंग करून घ्यायची, कारण मी पेपर कॅनव्हासवरती याचा गळा बनवत आहे, त्याने फिनिशिंग खूप छान येतं। ठीक आहे, एक सेंटर लाईन अशी मार्किंग करून घेतली। यानंतर आपल्याला पेपर कॅनव्हास घ्यायचा आहे आणि आता या पेपरला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं। फोल्ड केलेल्या पेपरवरती गळा रुंदी गळा उंची टाकून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची जेवढी तयार करायची त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मार्किंग करा। मी 11.5 घेतलेला आहे। खालचा ब्रॉडनेस 4 इंच ठेवलेला आहे आणि वरची गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच ठेवलेली आहे आणि याचा असा बॉक्स तयार करून घेतला। बॉक्स तयार केल्यानंतर साधा हा मटका शेप आहे, तर मी याला मार्किंग करून घेते। खालून असा मी गोल केलेला आहे बॉक्समध्ये आणि वरच्या बाजूकडे अगदी नॉर्मल त्याला कर्व घेतलेला आहे। तुम्ही हा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हलका हलका असा शेप देऊन घेतलेला आहे। बाहेरून 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे। ठीक आहे, आणि याला कट करायचं आहे। आता कटिंग करण्यासाठी फक्त बाहेरून जे मार्किंग केलेलं आहे ना त्याप्रमाणे कटिंग करायचं। त्यानंतर पेपर उलटा करायचा। उलटा पेपर केल्यानंतर जे आपण मार्किंग केलेलं होतं की नाही पहिलं, ते असं दिसतं आपल्याला पुसट, तर ते डार्क करून घ्यायचं आहे। डार्क केल्याच्या नंतर याला असं बाहेरून कटिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता हे आपलं मार्किंग अखंड झालं। सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची। या प्रकारे पट्टीने इथे सेंटर लाईन मार्किंग करायची आहे। त्यानंतर हा जो पेपर आहे तो आपल्याला अस्तरवरती ठेवायचा आहे आणि साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे याला अस्तर। ठीक आहे, खूप सुंदर गळे बनतात। तुम्ही अगदीच ट्राय करून बघू शकता। हवं तर जेवढं तुमचे मोठे गळे असेल ना तेवढं तुम्हाला शिलाई करायला थोडे अवघड वाटतात नवीन असाल तर। प्रॅक्टिसने ते हळूहळू कमी होतं, पण आपण नवीन जर असेल ना तर शिलाई करायला थोडंसं काय होतं, साईज वाढते मग गळ्यांची। म्हणून तुम्ही अशा प्रकारे पेपर कॅनव्हासवरती गळा परफेक्ट मापाचा बनवू शकता आणि फिनिशिंगसुद्धा एकदम छान येतं। तर बाहेरच्या बाजूकडून जो काही पेपर आपला अस्तर जे होतं ते मी कटिंग केलं। कटिंग केल्याच्या नंतर याच्यावर कट दिले। कट दिल्यानंतर हे असं साईडने आता फोल्ड करून पूर्ण हा पेपर तयार करून घेते। तर बघा, तुम्हाला खूप डिटेलमध्ये जर शिकायचं असेल परफेक्ट फिनिशिंग, फिटिंग, मेजरमेंट नॉलेज, त्यानंतर परफेक्ट कटिंग, सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माझ्या बेसिक टू ॲडव्हान्स या ब्लाऊज क्लासमध्ये नक्कीच शिकायला मिळतील। तुम्ही तो जॉईन करू शकता। क्लास जॉईन करण्यासाठी मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा। मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगेल। आणि प्राजक्ता फॅशन डिझायनर हे जे ॲप्लिकेशन आहे ते गुगल प्ले स्टोअरला आहे, तर तिथे तुम्ही सर्च करून ते डाउनलोड करून घ्या, कारण सगळे क्लासेस आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहेत। ठीक आहे, आता बघा मी पेपर आहे तो बॅक पार्टवरती जोडून घेतलेला आहे। बरोबर मी सेंटर लाईन मॅच करून ठेवली आणि जे मार्किंग केलेलं आहे पेनाने ते मार्किंगवरून मी शिलाई देऊन घेतली। शिलाई दिल्याच्या नंतर याला आतल्या बाजूकडून असं मी हे कट करून घेतलेलं आहे आणि हे असं कटिंग केल्यानंतर पूर्ण गळ्याला कट द्यायचे आहेत। त्यानंतर हा पेपर आतल्या बाजूकडे पलटी करून घ्यायचा आहे। बघा, कट देणं खूप गरजेचं आहे। खूप असं गोल गळा आहे, तर काय होतं, छान फिनिशिंगमध्ये ते आतमध्ये असं फोल्ड होतं। ठीक आहे, आता हा पार्ट जो आहे तो असा फोल्ड करत करत मी याच्या किनारीला शिलाई देऊन घेते। तुम्हाला जर शिलाई आवडत नसेल तर तुम्ही सिंपल याच्यावरती इस्त्री करून घ्या। ठीक आहे, या प्रकारे मी याच्या किनारीला अशी शिलाई देऊन घेते आणि आपला हा गळा तयार झालेला आहे। यानंतर याला टक्स घ्यायचे आहेत। साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करायचा आणि इथं आपल्याला अर्धा इंच रुंदी आणि 4 ते 4.5 इंच उंची या मापाचा टक्स घ्यायचा आहे। ब्लाऊजची उंची जास्त आहे, म्हणजे हा जो ब्लाऊज आहे ना तो 15 इंच उंचीचा तयार होतोय। कटिंग बघितली असेल तर तुम्हाला माहिती असेल, त्यामुळे गळ्याची उंची म्हणा, टक्सची उंची म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत 1 इंच उंचीमुळे। त्यानंतर आपल्याला पार्ट हा असा फोल्ड करायचा आणि खालच्या बाजूकडे अर्धा इंच क्रॉस कट करायचा आहे। हा क्रॉस कट झाल्यानंतर याला आपल्याला कमरपट्टी लावायची आहे। कमरपट्टी आपल्याला इथं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे। ठीक आहे, यानंतर बघा, पट्टी बाहेरच्या बाजूकडे फोल्ड करायची, वरून एक दाब शिलाई द्यायची। त्यानंतर आपल्याला पूर्ण पट्टी आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपला बॅक पार्ट हा तयार होतो। तुम्ही याच ब्लाऊजला आणखी तुमच्या कुठल्याही डिझाईनमध्ये बॅक पार्ट तयार करू शकता। मी ते मटका शेप केलेला आहे, तुम्ही कुठल्याही आकाराचा गळा करू शकता। तर अशा प्रकारे आपला बॅक छान असं तयार झालेला आहे। आता हा मी साईडला ठेवून देते। आता आपण घेऊया त्याचा फ्रंट पार्ट तयार करण्यासाठी आता नेहमी हे 2 पार्ट असतात सगळ्या ब्लाऊजला,
तर असे दोन्ही समोरासमोर ठेवायचे, दोन्हीवरती दोन्हीचं अस्तर ठेवायचं. हा फोल्ड भाग होता म्हणून मी याला कट करून घेतलं आणि समोरासमोर ठेवून सगळीकडे शिलाई देऊन आपल्याला याचा एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे. बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत असते. व्हिडिओ मोठे होतात थोडे, पण तुम्हाला अगदी अस्तर जोडण्यापासून मी बारीक सारीक गोष्टी सगळ्या दाखवत असते, जेणेकरून तुम्ही कधी माझा व्हिडिओ बघून एखादा ब्लाऊज कटिंग केला तर अगदी ब्लाऊज पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कधीही कुठलेही प्रॉब्लेम यायला नको, म्हणून माझा प्रयत्न असतो. त्यासाठी तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघत चला, जेणेकरून ना तुम्हाला कधी कुठल्या अडचणी येणार नाहीत. एका व्हिडिओमध्ये बरेचसे तुमचे पॉईंट क्लिअर होतील. ठीक आहे, बघा दोन्हीचं मी अस्तर जोडून घेत आहे. आणि खूप परफेक्ट शिकायचं असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्ही माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करू शकता. इथे बघा मी याचा एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घेत आहे. त्याचबरोबर ड्रेस क्लाससुद्धा आहे माझ्याकडे, नऊवारी साडी क्लास आहे. तुम्हाला जे शिकायचं आहे ते सगळं मिळेल. फक्त मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेल्स मिळतील क्लासच्या. त्याचबरोबर प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळे क्लासेस मिळून जातील आणि लाईफ टाईम ॲक्सेस आहे क्लासचा. तुम्ही कितीही दिवस प्रॅक्टिस करू शकता. आता इथे बघा हे दोन्ही पार्ट आपले तयार झाले. आता याचा साईडचा पार्ट म्हणजे कटोरीचा असतो, पण तो तयार करण्याअगोदर इथे मी गळ्याचं कटिंग करून घेत आहे. पेपर कॅनव्हासवरती 2.25 इंच गळा रुंदी आणि 7.5 इंच गळ्याची उंची अशा प्रकारे माप घेऊन एक बॉक्स तयार करून याच्यामध्ये मी गोल आकार देऊन घेत आहे. कस्टमर हायटेड आहे, ब्लाऊज पण तुम्ही बघितलं उंचीला जास्त आहे, तर त्यांना गळासुद्धा छान असं ब्रॉड पाहिजेत. मी त्याप्रकारे ही मापं घेते, पण तुम्ही गळ्याच्या आकारामध्ये त्याच्या मापामध्ये चेंजेस करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ब्रॉडनेस तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे मी ह्याला मार्किंग करून घेतलं. दुसऱ्या बाजूकडे मार्किंग डार्क झालेलं आहे दोन्ही बाजूकडचं. आता याला मी एक सेंटर लाईन मार्किंग करून घेत आहे. आता बघा ह्याला काय करायचं आहे, आपल्याला अस्तरवरती जॉईंट करून घ्यायचं आहे. जसं आपण बॅक पार्टला घेतलं ना अगदी त्याच प्रकारे. तर मी याला याच्यावरती असं ठेवलेलं आहे आणि याला पूर्ण असं साईडने शिलाई देऊन घेते. त्यानंतर बाहेरून आपल्याला जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करायचा, फोल्ड करण्यापुरता ठेवायचा आणि बाकीचा कट करायचा आहे. त्यानंतर याच्यावरती हे फोल्ड करायचं आहे असं. तर या प्रकारे आपला हा पार्ट तयार झाला. आता हा आपल्याला गळ्यावरती जोडायचा आहे. त्याच्यासाठी हे दोन्ही भाग सुट्टे करायचे गळ्याचे, कारण दोन्ही बाजूकडे जॉईंट होणार आहे ना. आणि तुम्ही अस्तरवरती बघितलं आपण गळ्याचं कटिंग केलेलं नव्हतं. आता हे दोन्ही भाग आहेत ते सरळ बाजूकडे ठेवायचे. वरून म्हणजे मार्किंगवरून शिलाई देऊन घ्यायची, कटिंग करायचं आणि मग त्याला आतल्या बाजूकडे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर खूप छान फिनिशिंगमध्ये गळा तयार होतो याचा. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. आणि तुम्हाला अशा प्रकारे जर गळा नको असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे अस्तरवरती गळ्याचं कटिंग करून तुम्ही तयार करू शकता. पलटी करून पण करू शकता किंवा पायपिंग करू शकता. मी बऱ्याच प्रकारे दाखवत असते. बघा पूर्ण याच्यातील बाजू मी कट केली. गळ्यावरती कट द्यायचे आहेत असे, कारण कट दिल्यानंतरच हे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड होणार आहे. त्यानंतर पूर्ण पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून याला फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची. आता इथे एक तुम्हाला सांगते, मी या ब्लाऊजला ना दोरी पायपिंग लावून घेतलेली आहे, पण या व्हिडिओमध्ये मी ते शेअर केलेलं नाही आहे, कारण ऑलरेडी व्हिडिओची लेंथ खूप मोठी झाली आहे. तर तुम्ही याला म्हणजे ऑप्शनल आहे दोरी पायपिंग करणं. तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता, किंवा सिम्पल असं तुम्ही प्लेन गळ्यावरती लेस लावूनसुद्धा हे ब्लाऊज तयार करू शकता. ठीक आहे, बघा या बाजूकडचा पण मी सेम याच पद्धतीने गळा जो आहे तो फिनिशिंग करून घेत आहे. माझ्या क्लासमध्ये तुम्हाला प्रॉपर शिलाई नॉलेज दिलं जातं, फिनिशिंगकडे 100% लक्ष दिलं जातं. तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला छान असे ब्लाऊज शिकायचे असतील तर खूप फरक पडतो क्लास जॉईन केल्यानंतर. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला असे समोरासमोर ठेवून कटोरीचा पार्ट पण तयार करून घ्यायचा आहे. बघा मी असे हे दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवून मी याच्यावरती शिलाई देऊन साईडने जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेते.
तर आजचा शिलाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे काय होतं, मी व्हिडिओ अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन मिळते तुम्हाला आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकता. कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. ठीक आहे. तुम्ही बरेच जण म्हणतात मॅडम तुम्ही व्हिडिओ शेअर करता नोटिफिकेशन येत नाही, तर तिथं बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळते. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओ येत नाहीत, पण जेव्हा केव्हा येतो ना तेव्हा तुम्हाला तो समजत पण नाही आलेला. त्यामुळे बेल आयकॉन तुम्ही क्लिक करून ठेवू शकता. अशा प्रकारे आता आपल्याला कटोरीचा पार्ट जॉईंट करायचा आहे. तर कटोरी जॉईंट करण्यासाठी मी मुंड्याच्या बाजूकडून सुरुवात केलेली आहे. बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं आपल्याला शिलाई करायची आहे याच्यावरती. सेम याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूकडची पण कटोरी बसवायची आहे. एक लक्षात घ्या, उंचीमध्ये आपला फ्रंट पार्ट बॅक पार्टपेक्षा 1 इंचाने जास्त आहे आणि ज्यावेळेस आपण ही कटोरी बसवतो ना तेव्हा आपला पार्ट कमी जास्त होत असतो. बायचान्स होतो, कधी होत नाही. पण झाला म्हणून ओढून ताणून बसवायचा प्रयत्न करू नका. जशी कटोरी बसते त्या प्रकारे बसवा आणि जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा म्हणजे एक शिल्लक राहतो ना तो आपण करेक्शन त्याचं करून घेत असतो. आणि अशा कटिंगमुळे काय होतं, फ्रंट साईडमधून ना ब्लाऊज तुमचा बिलकुल उचलला जात नाही, एकदम कमरेला करेक्ट बसतो. तर तुम्ही या प्रकारे नक्कीच ट्राय करू शकता. ठीक आहे. बघा, मी दुसरी पण तुम्हाला कटोरी जॉईंट करून दाखवते आहे आणि याचं करेक्शन कसं करायचं हे तुम्हाला फिटिंग करताना कमरपट्टी लावताना समजेलच. कारण कुठलाही ब्लाऊज असू देत, फक्त कटिंग बघून उपयोग नाही आहे. स्टिचिंगसुद्धा तुम्हाला त्याची बघितली तर छान असं तुम्हाला इथं समजून जाईल. तुमचा जो काही डाऊट आहे तो क्लिअर होऊन जाईल. आता दोन्ही बाजूकडची आपल्याला पार्ट असे समांतर ठेवायचे आहेत, एकावर एक. दोन्हीची सरळ बाजू आत आहे आणि आर्महोल कटिंग करून घ्यायचं आहे. तर अर्धा इंच गोलाई याची कटिंग करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे. तर मी गोलाई कट केली. आता हे आपले दोन्ही पार्ट असे तयार झालेले आहेत. मी याच्यावरती बॅक पार्ट ठेवून शोल्डर जॉईंट करून घेणार आहे आणि लगेचच याला दोरी पायपिंग लावून घेणार आहे. ठीक आहे. तर तो पार्ट मी ते स्किप केलेला आहे, तो मी सेपरेट तुम्हाला केव्हा तरी दाखवेन, पण याच्यामध्ये तो नाही. फक्त शोल्डर कसे जॉईंट करायचे बघा, दोन्ही असे एकावर एक ठेवायचे, अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपले हे दोन्ही शोल्डर जे आहेत ते असे जॉईंट होतील. गळ्याच्या बाजूकडे एकदम परफेक्ट आपल्याला मिळवून ठेवायचे आहेत आणि बाहीच्या बाजूकडे जे काही कमी जास्त आपलं माप होत असतं तर ते कटिंग करून लेवल करून घ्यायचं असतं. आता बघा, मी याला दोरी पायपिंग पण लावून घेतलेली आहे आणि खूप सुंदर त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग दिसतं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आर्महोलच्या बाजूकडून इकडे बघा बॅक पार्ट आहे तो असा व्यवस्थितरित्या ठेवायचा आहे आणि माप टाकून घ्यायचं. जेवढं जास्त आहे त्याचं मार्किंग करून त्याच्या खाली अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून एक्स्ट्राचं असं कट करायचं आहे. ठीक आहे. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते कसं करायचं ते. आर्महोलपासून आपलं पार्ट आहेत ते दोन्ही मिळवून ठेवायचे, बॅक आणि फ्रंट. जेवढं जास्त आहे त्याला मार्किंग करून त्याच्यामध्ये अर्धा इंच ठेवायचं आणि बाकीचं कट करायचं. ठीक आहे. आणि हुक आणि आईपट्टी हा पण दोन्ही अशा मिळवून घ्यायच्या आहेत आपल्याला. याचीसुद्धा लेवल करून घ्यायची आहे, म्हणजे आपला कमरेचा जो फ्रंटचा पार्ट आहे ना तो अगदी एका रेषेमध्ये येतो. आता मी यालासुद्धा कमरपट्टी लावून घेते. ठीक आहे. अजून हुकपट्टी आईपट्टी लावलेली नाही. त्याचं कारण काय आहे ते पण सांगते तुम्हाला. जी आपण आता वरून मी दोरी पायपिंग लावत आहे ना ती हुकपट्टी आणि आईपट्टीमध्ये लॉक झाली पाहिजे. या कारणासाठी मी अजून ती पट्टी लावलेली नाही आहे. अगोदर पायपिंग लावून घेणार आणि मग हुकपट्टी आईपट्टी लावणार, म्हणजे प्रॉपर फिनिशिंगमध्ये पायपिंग जे आहे ते लॉक होतं. ठीक आहे. कारण मी पूर्ण कमरेला पायपिंग दिलेलं आहे या ब्लाऊजला, गळ्याला दिलेला आहे, बाहीला दिलेला आहे. प्रॉपर दोरी पायपिंगमध्ये हा ब्लाऊज कस्टमरचा होता. तर मी तेवढं तुम्हाला इथं नाही दाखवलेलं. मी नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते पण शेअर करेन, दोरी पायपिंग कशा प्रकारे लावतात ते. ठीक आहे. मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ जे आहे ते शेअर करत आहे. पण तुम्हाला एकदम परफेक्ट शिकायचं असेल ना तर तुम्हाला माझा क्लासच जॉईन करावा लागेल. क्लासमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही बाजूकडे कमरपट्टी परफेक्ट फिनिशिंगमध्ये लावून झालेली आहे. आता याला मी दोरी पायपिंगसुद्धा लावून घेतली. आता पुन्हा मी एकदा चेक करते. ऑप्शन तर नाही आहे कटिंग करायला, पण फक्त चेक करायचं दोन्ही पार्ट समांतर आहेत का आणि त्यानंतर हुकपट्टी आणि आईपट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे मी आत्ता लावत आहे याची हुकपट्टी, जी दोन्ही बाजूकडे फोल्ड होणार आहे. कारण खाली कमर तयार आहे, वरती गळा तयार आहे, त्यामुळे पट्टी दोन्ही बाजूकडे फोल्ड होणार आहे. तर अशा प्रकारे मी याच्यावरती शिलाई देऊन घेतलेली आहे बघा.
दोन्ही बाजूकडे छान अशी फिनिशिंगमध्ये पट्टी फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर आता ही पूर्णपणे आतमध्ये पलटी करून घ्यायची आहे. मी ब्लाऊजला ओव्हरलॉकसुद्धा करून घेतलेला आहे. तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही ते पण करू शकता किंवा विदाऊट ओव्हरलॉकसुद्धा ब्लाऊज परफेक्ट दिसतात. तुमचं बुटीक वगैरे असेल तर तुम्ही ओव्हरलॉक मशीनसुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग तुम्ही कस्टमरला देऊ शकाल आणि तुमच्या पण कामाचं मेंटेन राहतं. ठीक आहे, तर तुम्ही ते करू शकता. आता इथे मी आईपट्टी लावते आणि आईपट्टीसाठी मी नेहमी सांगत असते की तुम्ही मेन फॅब्रिकचा वापर करा. कुठलाही एक तुकडा शिल्लक राहिलेला असतो जो आपण लक्ष देत नाही, पण त्या कपड्याचीच आईपट्टी बनवायची. अगदीच नाही आहे तुमच्याकडे कापड शिल्लक तर मात्र तुम्ही करू शकता अस्तरची पट्टी, पण कपडा शिल्लक असेल तर तुम्ही कधीही अस्तरची पट्टी लावू नका. 5 इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही पट्ट्या लावायच्या आहेत. दोन्ही बाजूकडे खालून वरून मी फोल्ड करते पट्टी, कारण दोन्ही बाजूकडचा पार्ट आपला रेडी झालेला आहे. तर ही पट्टी आतल्या बाजूकडून लावली जाते, बाहेरच्या बाजूकडे फोल्ड केली जाते. अशा प्रकारे प्रॉपर फिनिशिंगमध्ये पट्टी बसवून घ्यायची आहे. खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची शिलाई दाखवलेली आहे आणि एकदम डिटेलमध्ये याच्या अगोदर मी कटिंगसुद्धा दाखवलेली आहे. कटिंग बघण्यासाठी एंड स्क्रीनला मी तुम्हाला व्हिडिओ देते, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कटिंग बघा आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघा आणि तुम्ही तुमचा ब्लाऊज बनवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. ठीक आहे, आणि भरपूर काही टिप्स तुम्हाला पाहिजे असतील याच्यापेक्षा पण, तर तुम्ही माझा लाईव्ह क्लास जॉईन करू शकता. तर इकडे बघा आपल्याला आता पुन्हा एकदा चेकिंग करायचं आहे आर्महोलच्या बाजूकडे की दोन्ही पार्ट आपले समांतर आहेत का, कारण आता बाही लावायची. तर बाही लावायच्या अगोदर हे करेक्शन करणं खूप गरजेचं आहे. आता हे छान असं आपलं पार्ट तयार झालेलं आहे. मी एकदा शोल्डर पट्टी पण मोजून घेत आहे, बरोबर आहे का. बऱ्याचदा इथं पण कमी जास्त माप असतं तर ते आपण लक्ष देत नाही, त्यामुळे ते लेवल करून घ्यायचं आहे. आणि यानंतर इकडे बाही बसवायची. तर बाहीचा सेंटर काढून ठेवलेला होता, फक्त चेक करायचे बाही ठेवताना की बाहीची पुढची बाजू कोणती, पाठीमागची बाजू कोणती, आणि नंतरच बाही बसवायची आहे. सेंटरपासून बसवायची, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे. ठीक आहे, पूर्ण असं आपल्याला बाही बसवून घ्यायची आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई देऊन घ्यायची आहे याच्यावरती. सेम याच प्रकारे दुसऱ्या बाजूकडची पण बाही बसवायची आहे. दोन्ही बाही बसवल्यानंतर लगेच मी तुम्हाला याचं फिटिंगसुद्धा दाखवणार आहे, कशा प्रकारे ब्लाऊज फिटिंग करावा ते. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच व्हिडिओ लाईक करून कमेंटसुद्धा करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत पोहोचेल आणि त्यासुद्धा छान असं शिकू शकतील. बरेच जण तुम्ही अशा असता की ऑनलाईन क्लास केलेले असतात, ऑफलाईन क्लास केलेले असतात, पण अर्धवट नॉलेजमुळे तुम्हाला काही गोष्टी येत नाहीत, तुमचं कॉन्फिडन्स कमी असतो, माहिती असतं पण तुम्ही करू शकत नाही, बरेच असे प्रॉब्लेम असतात. तर तेच तुम्हाला जर पूर्णपणे क्लिअर करून घ्यायचे असेल तर तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता. मी आता बॅक पार्टला सेंटर मार्किंग केलेलं आहे आणि सेंटरपासून आपण ब्लाऊजचं फिटिंग करत असतो, म्हणजे सेंटर मार्किंग करून साईडला जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे फ्रंटचा तो आपण कटिंग करून काढतो असं क्रॉसमध्ये, आणि नंतर मग ब्लाऊज जोडतो. ठीक आहे, बाहीसुद्धा आपली अर्धा इंच जास्त असते झालेली, तीसुद्धा क्रॉसमध्ये कटिंग करून काढायची आहे. तर परफेक्ट असं मी ह्याचं करेक्शन करून घेतलेलं आहे. तरी पण एकदा रिपीट चेक करते बरोबर आहे का सगळं, आणि मग आपल्याला ब्लाऊज जो आहे तो साईडने जॉईंट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर इथे बघा मी साईडने ब्लाऊज अशा प्रकारे जॉईंट करून घेते आणि त्यानंतर याला उलटं करायचं आणि मग फिटिंगचे मापं टाकायचे आहेत. खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज तयार होतो, स्टेप बाय स्टेप तयार केल्यामुळे कंटाळा पण येत नाही शिलाई करायला, आणि ब्लाऊज फिटिंग होईपर्यंत शेवटपर्यंत एकदम परफेक्ट येतो. तुम्हाला फिटिंग करताना ज्या काही चुका असतील ना ते शेवटी समजत असतात. बऱ्याचदा तुमचे पार्ट मॅच होत नाहीत, फिटिंग तुमचं सरळ येत नाही, क्रॉस होतं, या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप ब्लाऊज जर बनवत गेला ना तर तुम्हाला एकही प्रॉब्लेम येणार नाही. खूप परफेक्ट असा तुम्ही ब्लाऊज शिवू शकाल, फक्त स्टेप सगळ्या तुम्ही फॉलो करा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि इकडे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदी साईडला द्यायची ही शिलाई, जेणेकरून आपण ब्लाऊजची मापं व्यवस्थित टाकू शकू. ठीक आहे, बघा आतून ब्लाऊजचं फिनिशिंग किती सुंदर दिसते. मी याला ओव्हरलॉक केलेलं आहे, पण ते ऑप्शनल आहे, ते जरी नसेल तरीसुद्धा ब्लाऊज खूप छान दिसतो.
फक्त फिनिशिंगमध्ये शिलाई पाहिजे आपली. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला माप टाकायचे आहेत. बघा, कमरेचा चौथा भाग होता 8 इंच, छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच, 38 साईजचा ब्लाऊज आहे. आता इथे मी अर्धा इंच लूजिंग ठेवून कटिंग केलेलं होतं, तर लूजिंग ठेवून पण आपण फिटिंग करू शकतो. नंतर लूज जेवढा वाटेल त्याला फिटिंग करून घ्यावं लागतं, पण प्रॉपर माप माहिती असेल तर अगदी चौथ्या भागाने करा आणि असं सरळ लाईन मार्किंग करून घ्या. त्यानंतर मी याचा दंडघेर घेतलेला आहे 5.5 इंच सांगायचा राहिला. तर हे तिन्ही मापाशी घ्यायची, सरळ लाईन मार्किंग करायची आणि त्याच्यावर शिलाई द्यायची. याच्या साईडला एक्स्ट्रा 3 शिलाई द्यायच्या. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज जो आहे तो फिटिंग करून झालेला आहे. इकडे पण असंच घ्यायचं आहे. कमरेचा चौथा भाग 8 इंच, छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि बाहीचा अर्धा भाग 5.5 इंच. तरी तिन्ही मापं टाकली आणि बघा किती एका रेषेमध्ये छान असं प्रॉपर फिटिंग झालेलं आहे. तुमचा हाच प्रॉब्लेम असतो की फिटिंग व्यवस्थित येत नाही. तर माझ्या क्लासमध्ये ना मी अगदी पेपर कटिंगवरून शिकवत असते तुम्हाला. तुम्ही प्रॉपर कटिंग कसं करू शकता. बघा, मेजरमेंट परफेक्ट असेल तर आपलं पुढे काहीच चुकत नाही, सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळे मेजरमेंट नॉलेज मी खूप छान पद्धतीने देते क्लासमध्ये. तर या प्रकारे माझा ब्लाऊज हा कंप्लीट झालेला आहे. पाठीमागे मी याला नॉट लावून घेते आणि तुम्हाला याचा फायनल लुकसुद्धा दाखवते कसा आहे. तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर तुम्हाला पॅटर्नसुद्धा मिळतील आणि शिकायचं असेल माझ्याकडून तुम्हाला तर क्लाससुद्धा मिळेल. तर दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळून जातील. बघा किती छान फिनिशिंग हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला याचं शिलाई दाखवलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही कटिंगचा व्हिडिओ एंड स्क्रीनला जाऊन बघा, नसेल बघितला तर त्यानंतर हा पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, बरंच काही तुम्हाला शिकायला मिळेल या व्हिडिओमध्ये. आणि परफेक्ट शिकण्यासाठी फक्त प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला दोन्ही मिळून जातील. चला तर मग भेटूयात यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.